गंगाधर पंतांचे पानिपत भाग 3. गरगरणाऱ्या डोक्याला सांभाळत पंतांनी डॉक्टरांना थोडा वेळ थांबायला सांगितले. ते कसेबसे कारमधून बाहेर आले आणि त्यांनी मुख्य द्वारावरची नोटीस वाचली. हा पेशव्यांचा ऐतिहासिक वाडा आम जनतेकरता दुपारी 1 ते 5 उघडा राहील. प्रवेश शुल्क ₹1. 12 वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश. व्यंकोजी नाईक, कोतवाल, पुणे. हीच नोटीस उर्दूत पण होती. ऐतिहासिक कागदपत्रांच्या अध्ययनाने ज्याचे चित्र त्यांनी आजवर डोळ्यांसमोर ठेवले होते, तोच हा शनिवारवाडा आतून पाहण्याची अनिवार्य इच्छा त्यांना दाबून ठेवावी लागली, कारण अजून सकाळची वेळ होती. आता कुठं जायचं? डॉक्टरांच्या प्रश्नाने ते भानावर आले आणि परत कारमध्ये जाऊन बसले. आपल्या घराच्या दिशेने मार्गदर्शन करायला त्यांनी सुरुवात केली. पण त्यांच्या परिचयाचे पुणे पुन्हा लवकरच मागे पडले. डेक्कन जिमखाना येईपर्यंत त्यांना आपण परत वेगळ्या शहरात आलो आहो असे वाटायला लागले. फर्ग्युसन कॉलेज असायला पाहिजे, तिथे तर जंगलच होते. ह्या भागात येईपर्यंत कार जाण्याजोगा मार्ग संपून गेला आणि डॉक्टरांनी कार नाईलाजाने थांबवली. ह्या विसरभोळ्या प्राध्यापकाने आपल्याला कुठे भलतीकडे आणले? किंवा याच्या मेंदूवर तर परिणाम झाला नसेल? पंतांना काही वेळ काय करायचे ते सुचेना. ह्या भागात असलेली मनुष्यवस्ती, इमारती, घरे, दुकाने एकाएकी कुठे गेली? आपल्या घराचे काय झाले? आता आपण कुठे जाणार? ते बावरून गेले. पण काही मिनिटेच. लवकरच त्यांच्या चेहऱ्यावर एक निश्चयी भाव दिसू लागला. डॉक्टर साहेब, तुम्ही मला विसरभोळा, चक्रम किंवा माथे फिरू समजत असाल, पण खरी वस्तुस्थिती तशी नाही. खरी परिस्थिती काय आहे ते माझं मलाच सांगता येत नाही. अगदी परवापर्यंत हा भाग गजबजलेला मी पाहिलेला आहे. माझं घर इथून लांब नव्हतं. माझी मित्रमंडळी इथे राहत असत. हा भाग निर्मनुष्य कसा झाला? हे जंगल केव्हा आलं? की मी स्वप्न पाहतोय? मला काही कळत नाही. डॉक्टर सहानुभूतीपूर्वक ऐकत होते. पंत पुढे म्हणाले, माझा मुलगा मुंबईत फोर्ब्स अँड कॅम्पबेल कंपनीत काम करतो. निदान करत असं मी म्हणेन. तोच एक माझा एकुलता जवळचा नातेवाईक. मला वाटतं मी आजच मुंबईला त्याच्याकडे जाईन. पण ती कंपनी तरी आहे का? होय, त्या नावाची एक मोठी कंपनी बॉम्बेत आहे आणि तुमचा निर्णय पण योग्य आहे. घड्याळाकडे पाहत डॉक्टर म्हणाले, जिजामाता एक्सप्रेस 1 तासानं मुंबईला जायला निघेल. चला, मी तुम्हाला ताबडतोब स्टेशनावर घेऊन जातो. पण तिकिटाचे पैसे आहेत का तुमच्याजवळ? पंतांनी खिशातून पाकीट काढले. त्यात 10च्या 15 नोटा होत्या. पण त्या पाहून डॉक्टर म्हणाले, ह्या कुठल्या वेगळ्याच नोटा तुम्ही आणल्यात? ह्या तुम्ही मोनोपोली खेळायला वापरा. ह्या काही खऱ्या नोटा तुम्ही घ्या आणि तुमच्या मला द्या. माझ्या मुलांना गंमत वाटेल तुमच्या नोटा पाहून. पंतांनी न बोलता नोटांची अदलाबदल केली. डॉक्टरांनी दिलेल्या 100च्या नोटेवर कुतुब मिनारचे चित्र असून, मैं हिंदुस्तान के शहंशाह के खजानची की हैसियत से इसके लाने वाले को 100 रुपये देने का वादा करता हूँ असे हिंदीत आणि उर्दूत लिहिले होते आणि खाली सही होती. 10च्या नोटेवर दक्षिणेतल्या एका मोठ्या देवालयाचे चित्र होते. पुणे स्टेशनावर कार थांबवून डॉक्टरांनी पंतांना तिकीट ऑफिसकडे नेले. मुंबईकरता वेगळी खिडकी असून तिथे नोटीस होती, परवान्याशिवाय तिकीट मिळणार नाही. हा परवाना कसला? पंतांना प्रश्न पडला. अहो, साहेबाच्या राज्यात जाताना परवाना लागतो हे तुम्ही विसरलात काय? तुमच्याकडे नसलाच तर या माझ्याबरोबर शेजारच्या ऑफिसात. डॉक्टरांनी त्यांना जवळच्या ऑफिसमध्ये नेले.
त्या ऑफिसमध्ये एका फॉर्मवर त्यांचे नाव, पत्ता, मुंबईतला रेफरन्सचा पत्ता आणि त्यांची सही ही माहिती त्यांच्याच हस्ताक्षरात घेण्यात आली. एका पोलरॉइड कॅमेऱ्याने त्यांचा रंगीत फोटो घेण्यात आला. कॅमेरा बसवलेल्या मशीनचे एक बटण दाबताच त्यातून 2 इंच रुंदीचे व 3 इंच लांबीचे कार्ड बाहेर आले. त्यावर एका बाजूला त्यांचा सहीसकट फोटो आणि दुसऱ्या बाजूला फॉर्ममधली बाकीची माहिती होती. कार्ड एका पारदर्शक प्लॅस्टिकच्या वेष्टनात व्यवस्थित गुंडाळलेले होते. ह्या परवान्यासाठी त्यांना फी पडली 10 रुपये. परवाना दाखवून मुंबईचे फर्स्ट क्लासचे तिकीट घेऊन झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना प्लॅटफॉर्म नंबर 1वर जिजामाता एक्सप्रेसमध्ये बसवले. डॉक्टर साहेबांचे मनःपूर्वक आभार मानून पंतांनी त्यांना निरोप दिला. जिजामाता एक्सप्रेसचे डबे बाहेरून भगव्या रंगाचे होते आणि त्यावर मराठा रेल्वे असे लिहिले होते. पंतांचा डबा ब्रिटिश आमदानीतल्या फर्स्ट क्लाससारखा सुसज्जित होता. त्यांचे सहप्रवासी होते 2 गोरे साहेब आणि पोशाखावरून मुसलमान वाटणारे एक गृहस्थ. साहेब वर्तमानपत्रात डोके खुपसून होते आणि मियाभाई बरोबर आणलेले पदार्थ खाण्यात दंग होते. आप किधर जा रहे हैं जनाब? पंतांनी त्यांना विचारले. जी मैं तो बॉम्बे होते हुए पेशावर जाऊंगा. पेशावर? वहाँ जाने के लिए पासपोर्ट की ज़रूरत पड़ती है? पंतांनी दबकत दबकत विचारले आणि मियाभाईंचे तोंड पाहून त्यांना कुठून हा प्रश्न विचारला असे झाले. अजीब सवाल पूछा आपने भाई साहब. अपने ही वतन में जाने के लिए पासपोर्ट की क्या ज़रूरत? हाँ, बॉम्बे जाने के लिए परमिट चाहिए. म्हणजे पेशावर भारतात आणि मुंबई साहेबाच्या राज्यात. इतिहास संशोधक असूनही गंगाधर पंत हतबुद्ध झाले. नोटेवर लिहिलेला हिंदुस्तानचा शहनशाह म्हणजे काय प्रकार आहे? शनिवारवाडा अजून कसा पेशवेकालीन ऐश्वर्यात मिरवतो? आपण भूतकाळात गेलो म्हटले तर मोटार कार, ट्रेन, स्टेशनवरचे फोटोचे मशीन वगैरे अद्ययावत गोष्टी ते अनुमान चुकीचं ठरवत होत्या. भविष्यकाळात गेलो म्हणावे तर ब्रिटिश राजवट, दिल्लीतला बादशहा, शनिवारवाडा हे अजून कसे? शिवाय तारीख तर 2 सप्टेंबर 1975 होती. म्हणजे ट्रकने धडक दिल्यावर त्यांची शुद्ध गेल्यापासून 2 दिवससुद्धा झाले नव्हते. त्यांना परिचित असलेल्या पुणे मुंबई मार्गावरून गाडी भरधाव चालली होती. पुणे परिसरात औद्योगिकीकरण झाले नव्हते. खडकीजवळ छावणी नव्हती. लोणावळा स्टेशन लहान होते. खंडाळा ते कर्जत हा त्यांचा परिचयाचा घाटमार्ग होता. हे छोटे मोठे फरक पाहायला त्यांचे मन आता तयार झाले होते. जे दिसते ते निमूटपणे पाहायचे, अगदी जरुरीपुरते प्रश्न इतरांना विचारायचे आणि शक्य तितके मौन पाळायचे त्यांनी ठरवले. ह्या प्रकाराचा उलगडा करायचा एक मार्ग त्यांना सुचला. आपण पाहतो तो देश बदलला असला तरी त्याचा वेगळा इतिहास लिहिलेला असेलच. मुंबईच्या एखाद्या प्रसिद्ध पुस्तकालयात त्या इतिहासाचे संशोधन करून पाहायचे. त्यांना राजेंद्र देशपांडेच्या काही कल्पना आठवल्या. काही आठवड्यांपूर्वी त्याच्याशी झालेल्या चर्चेचा त्यांच्या अनुभवाशी मेळ बसेल का? त्याच्या कल्पना आपल्याला चमत्कारिक वाटल्या तरी त्या नेहमीच विचारणीय असतात. त्याला पुण्यात गाठायचे त्यांनी ठरवले. पण ह्या आपण पाहत असलेल्या सृष्टीत राजेंद्र नसलाच तर? आणि त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या एका विचाराने त्यांना अस्वस्थ केले. आपला विनय तरी अस्तित्वात असेल काय? निघण्यापूर्वी आपण फोनवरून याची शहानिशा करायला हवी होती. कल्याण स्टेशन येऊन गेले. पारसिकचा बोगदा येऊन गेल्यावर एक लहानसे स्टेशन आले, सरहद. गाडीत एक अँग्लो इंडियन वर्दीधारी चढला आणि क्रमाक्रमाने त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये आला. परमिट प्लीज. डब्यातील उतारूंनी आपापली कार्डे दाखवली. क्यू. हे थँक्यूचे रहस्वीकरण करीत
त्याने परमिटे तपासून परत दिली. अब यहाँ से अंग्रेजी राज शुरू हो गया, मियाभाईंनी माहिती पुरवली. आप जान पड़ता है पहली बार बंबई जा रहे हैं? जी हां. हे त्यांचे उत्तर म्हणण्यासारखे असत्य नव्हते. नाहीतरी ते ह्या मुंबईत पूर्वी कुठे आले होते. आप पेशावर कैसे जाएंगे? त्यांनी प्रतिप्रश्न केला. मैं तो फ्रंटियर मेल से जाऊंगा. आज रात को बॉम्बे सेंट्रल से परसों तक पहुंच जाऊंगा. त्यानंतर त्यांचे बरेच संभाषण झाले. म्हणजे बोलण्याचे काम मियाभाई करत होते आणि ऐकण्याचे गंगाधर पंत. वास्तविक पंतांना हा अनुभव नवीन होता. पण आपण जास्त बोलून आपलेच हसे करून घेऊ ह्या भीतीने त्यांची वाचाच खुंटली होती. मुंबईची उपनगरे ओलांडून आणि उपनगरी गाड्यांशी शिवाशिव खेळत त्यांची गाडी व्हिक्टोरिया टर्मिनसवर पोचली. स्टेशन स्टाफमध्ये गोरेसाहेब, पारशी आणि अँग्लो इंडियन यांचे प्रामुख्य दिसून येत होते. वेगवेगळ्या सूचना इंग्रजीतच होत्या. स्टेशनवर स्वच्छता आणि टापटीप नजरेत भरण्याजोगी होती. स्टेशनच्या आवारातून बाहेर पडताच त्यांना पुढे एक 6 मजली इमारत मोठ्या दिमाखाने उभी दिसली. त्यावर ठळक अक्षरात नाव होते, ईस्ट इंडिया हाऊस, द हेडक्वार्टर्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी, जिचा 1857 मधल्या घडामोडीनंतर अस्त झाला, ती पुन्हा कशी मिरवते? पण खरंच तिचा अस्त झाला का? पंतांचे मन द्विधा झाले. आपल्याला दिसणारे इतर बदल लक्षात घेता हा इतिहासातला फरक काही फार नाही. इतिहास कसा आणि कुठे बदलला? त्यांचे मन वेगाने धावू लागले. पण पाय मात्र नेहमीच्या गतीने त्यांना फोर्ब्स कंपनीकडे नेत होते. राजमार्ग त्यांच्या परिचयाचा होता. पण दुकाने, ऑफिसेस वेगळीच होती. हँडलूम हाऊस नव्हते. विदेश संचार भवन मागून डोकावत नव्हते. पण बूट्सचे डिपार्टमेंट स्टोअर, लॉयड्स आणि बार्कलेज बँकांच्या शाखा वगैरे ब्रिटिश छापाची ठिकाणे होती. होम स्ट्रीटला वळून ते फोर्ब्स बिल्डिंगमध्ये शिरले. मला मिस्टर विनय गायतोंडे यांना भेटायचे. त्यांनी इन्क्वायरी ऑफिसमधल्या गौरांगनेला सांगितले. तिने स्टाफ लिस्ट, टेलिफोन लिस्ट वगैरे पाहून दोघा-तिघांना फोन करून शेवटी सांगितले, विनय गायतोंडे म्हणून कोणी कर्मचारी येथे नाहीत. फार काय, ते कंपनीच्या कुठल्याच शाखेत नाहीत. हा धक्का पंतांना अपेक्षितच वाटला, इतके त्यांचे मन तयार झाले होते. मुलाचा पत्ता लागत नाही तर आपण मुंबईत राहणार कुठे? पुण्यात परत जायची सोय नाही, कारण तिथेसुद्धा त्यांचे घर कुठे होते? आणि त्यांचे कोणी मित्र हयात असलेच तर ते पण गायतोंडे अनेक वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाले अशा समजुतीत असणार. पण ह्या मनाला अस्वस्थ करणाऱ्या विचारांना बाजूला सारून त्यांची इतिहास संशोधकाची वृत्ती त्यांना सारखी डिवचत होती. प्रथम ह्या प्रकरणाचा छडा लावायचा. कुठल्या तरी पुस्तकालयात जाऊन. फोर्टमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवण उरकून त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीकडे पाय वळवले. तेथील लायब्ररीत गेल्यावर त्यांनी भारतीय इतिहासाची बरीचशी पुस्तके वाचायला घेतली. त्यांची स्वतःची ग्रंथमाला पण त्यात होती. ती पाहायला त्यांनी सुरुवात केली. पहिला खंड ख्रिस्त कालापूर्वीचा, दुसरा समुद्रगुप्तापर्यंत, तिसरा महम्मद घोरीपर्यंत आणि चौथा औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत. हे सर्व खंड त्यांना माहीत असलेलाच इतिहास सांगत होते. 5वा खंड मात्र बदललेला दिसला. ह्या खंडाचा प्रारंभ त्यांच्या माहितीचा, पण शेवट वेगळा होता. हा खंड दोन्ही बाजूंनी चाळत चाळत शेवटी ते अशा ठिकाणी येऊन पोचले जेथून इतिहासाला कलाटणी मिळत होती.